संघाला बॅटिंग करण्यास या ठिकाणी भाग पाडलाय। पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज शांतारामला आपण पाहतो। बघा टाइम मर्यादा आहे, प्रत्येक 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी वेळ दिला जाईल। तदनंतर लगेच तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। आयोजक या ठिकाणी आम्हाला सांगतायत 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुमचे कंप्लीट झालेच पाहिजेत। चांगला चेंडू पाहायला मिळाला, गती परिवर्तन स्लोवर चेंडू। तदनंतर पहिला चेंडू डॉट। शांताराम यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली सुरुवात केली। यस आपण पाहतो आयोजक या ठिकाणी आम्हाला सांगतायत की प्रत्येक इनिंग साठी 20 मिनिटाचा वेळ फक्त द्या। तदनंतर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुमचा घेतला जाईल। प्रत्येक संघाला हा आवाज माझा पोहोचत जरूर असेल, तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे एका इनिंगला 20 मिनिटाचा वेळ। पंचांना देखील मी सांगतोय, आमचे राजे पाटील सर त्या ठिकाणी पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत। आणि लेग पंच जर आपण विचार केला तर रमेश ठाकवल सर आहेत, त्यांचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे। अनेक स्पर्धा त्यांनी या पंचांच्या भूमिकेमध्ये कव्हर केल्यात आणि आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांची चांगली भूमिका आतापर्यंत आपण पाहिली। चांगली गोलंदाजी शांताराम यांच्या माध्यमातून। शॉर्ट बॉल होता, अतिशय वेगाने चेंडू फेकला गेला। सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। लगातार 4 चेंडू डॉट फेकलेत अफलातून, कौतुक करावं तेवढंच कमी आहे गोलंदाजाचं। संघाला देखील शांताराम आराव या नावानं खरं तर नाव दिलं गेलं। आणि तदनंतर चांगली गोलंदाजी, फटका फसलाय, झेलची संधी आणि चांगला झेल पकडला गेला। एक मोठी विकेट तंबूच्या आश्रयाला 4 चेंडू डॉट झाला। तदनंतर दबाव पाहायला मिळाला आणि फलंदाज होईल बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुजल। या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं मैदान षटक फेकला जाईल का शांतारामच्या माध्यमातून? चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकलेत। 5 चेंडू मध्ये एकही धाव न खर्च करता एक महत्वाची विकेट त्याने टिपले। सुंदर सुरुवात शांताराम आराव संघासाठी शांतारामच्या माध्यमातून। शेवटचा चेंडू अफलातून मेडन षटक। एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही। यस पाटराके देखील खूप मोठ्या संख्येने आलेत आणि त्यांच्या माध्यमातून शांताराम यांचं कौतुक केलं जात आहे। आता मात्र 3च षटक खेळावे लागतील खरं तर पराक्रमी तांबे संघाला। एक षटक